केलं चाललंय. काय कुणाची सुपारी घेऊन आले काय कुणाला माहिती बोलतो ना. यामध्ये मला आपल्याला सांगायचंय, त्यांना सगळ्यांना कॅमेरे लावतात आणि तेवढंच दाखवतील महाराष्ट्रात. अजित पवारांच्या सभेमध्ये असं एकाने गोंधळ घातला, त्यांचा तर सत्कारच केला पाहिजे. सगळ्यांना सांगेल हे आरक्षण आम्ही इतरांच्या आरक्षणाला धक्का द्यायला सांगायचंय. त्यांना सगळ्यांना माहितीये की आपण तसं बोललो की हे कॅमेरेवाले सगळे तिथं कॅमेरे लावतात आणि तेवढंच दाखवतील महाराष्ट्रात. अजित पवारांच्या सभेमध्ये असं एकाने गोंधळ घातला, त्यांचा तर सत्कारच केला पाहिजे त्या सगळ्यांचा. मित्रांनो, मी आपल्याला सगळ्यांना सांगेन हे आरक्षण आम्ही इतरांच्या आरक्षणाला धक्का न लागता राहिलेल्यांना पण आरक्षण कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून देण्याच्या संदर्भामध्ये मला आपल्याला सांगायचंय. त्यांना सगळ्यांना माहितीये की आपण तसं बोललो की कॅमेरेवाले सगळे तिथं कॅमेरे लावतात आणि तेवढंच दाखवतील महाराष्ट्रात. अजित पवारांच्या सभेमध्ये असं एकाने गोंधळ घातला, त्यांचा तर सत्कारच केला पाहिजे त्या सगळ्यांचा. मित्रांनो, मी आपल्याला सगळ्यांना सांगेन हे आरक्षण आम्ही इतरांच्या आरक्षणाला धक्का न लागता राहिलेल्यांना पण आरक्षण कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून देण्याच्या संदर्भामध्ये आमचं काम चाललेलं आहे. त्याच्याबद्दल अनेक आंदोलनं झाली, अनेक राज्यकर्त्यांच्या काळामध्ये झाली आणि त्याच्यातून पण चर्चा करून माझ्या मराठवाड्यामध्ये हे निजामशाहीचा इथं बरेच वर्ष राज्य होतं आणि त्याच्यामुळं पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, कोकण असेल, या भागातल्या लोकांना कुणबीचं सर्टिफिकेट मिळतं, परंतु माझ्या मराठवाड्यात मिळत नाही. त्याच्याही करता आपण हैदराबादला टीम पाठवली होती, त्याचा अभ्यास केला, समिती नेमली, काही लोकांचं जुनं रेकॉर्ड मिळालं. जो शेती पूर्वीपासून करत होता तो कुणबी, अशा पद्धतीनं त्याच्यात पण आपलं काम चाललेलं आहे. मी त्याच्याबद्दल जास्त बोलून आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही, पण आम्ही कुठल्याही बाबतीमध्ये जे काही लोकांची रास्त मागणी असेल, योग्य मागणी असेल, त्याचा सकारात्मक विचार करणारं हे महायुतीचं सरकार आहे. हे पहिल्यांदाच मी आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो.